ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। ओम श्री गायत्री माता की जय। ओम श्री गुरु महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। माझा आज दुसरा गुरुवार आहे, तर दुसऱ्या गुरुवारची मी पूजेची मांडणी अशा पद्धतीने केली आहे। पहिला मी खाली रांगोळी काढली, त्याच्यावरती अक्षदा वाहिल्यात, मग हळदी कुंकू वाहिला आहे मी त्याच्यावर रांगोळीवरती, मग त्याच्यावरती चौरंग मांडलाय, मग त्याच्यावरती लाल कपडा आहे। आणि आमच्याकडे म्हणजे पद्धतच आहे, कुठलीही पूजा केली का कळस ठेवायचाच, तर पहिला मी कळस ठेवलाय आणि स्वामी समर्थांच्या फोटोच्या खाली तांदळाची रास ठेवली आहे, कारण फोटो असाच नाही पुजायचा, तर मी तांदळाची रास पुजली। परत वाटीतून स्वामी समर्थांना पिण्यासाठी पाणी ठेवले। परत उजव्या हाताला घंटी ठेवली आहे, प्रसादासाठी केळी ठेवली आहे, परत खडी साखर ठेवली आहे, त्याच्यात तुळशीची पानं टाकायची आहेत। हे पोतं मी घरीच बनवलंय, तुम्हाला बाहेरही विकत मिळून जाईल। ते पोतं अर्पण केलंय मी। त्याच्यानंतर मी गंध लावलाय, पण स्वामी समर्थांना अष्टीगंधच लावायचा आहे। मी गंध पण लावलाय आणि गंध पण लावलाय। नंतर आपण मनातल्या मनात स्वामी समर्थ हा जप करतच फुले वाहायची। फुले वाहायचे आहेत। त्याच्यानंतर आरती बनवली, म्हणजे आरती तुम्ही पहिला बनवून ठेवायचीच आहे, पण आणि बत्ती ही तुम्ही आधी लावायची, त्याच्यानंतरच पूजेसाठी सुरुवात करायची आहे। आरतीचं ताट बनवलंय, आता रांगोळी काढणार आहे मी। तर मी ही पूजा अशा पद्धतीने मांडते। रांगोळी तुम्हाला काढायची असेल तर तुम्ही काढू शकता, नसेल तर काही हरकत नाही। पण मला कुठलीही पूजा केली तर रांगोळी काढायला ही आवडतेच, त्यामुळे मी रांगोळी काढतच असते। तर अशा पद्धतीने रांगोळी झाली माझी। त्यानंतर 11 वेळा माळ जप करायचे। अकरा वेळा माळ जप केली मी। 11 वेळा माळ जप केल्यानंतर 11 वेळा तारक मंत्र पण म्हणायचा आहे, कारण 11 गुरुवार करत असताना पहिला तुम्ही 11 माळी जप केल्याच पाहिजेत, परत 11 वेळा तारक मंत्र हा म्हणलाच पाहिजेत, आणि स्वामी चरित्र सारामृताचा पूर्ण अध्याय हा वाचलाच पाहिजे। आणि कधीही माळ जप करत असताना एका साईडनेच करायची नाही, त्या माळेला असं पलटी करत राहायचं, म्हणजे 11 वेळा, नाहीतर ती समानच माळ जपल्यासारखं हे होतं। त्याच्यामुळे असं पलटी करायची, एक माळ जपून झाली का पलटी करायची, आणि कधीही अशा पद्धतीने।
जर तुम्हाला जर तारक मंत्र येत नसेल तर तुमच्या जवळच्या केंद्रात किंवा मठात असं छोटं पुस्तक मिळून जाईल. त्याच्यामध्ये तारक मंत्र, तुम्हाला कुठलेही मंत्र वगैरे किंवा नित्यसेवा असेल, नित्यसेवेमध्ये ह्या पुस्तकमध्ये तुम्हाला भेटून जाईल तारक मंत्र. तो 11 वेळा म्हणायचा आहे. शक्यतो मी 11 वेळाच म्हणते. तुमची पूजा झाल्यानंतर तुम्ही परत खास स्वामी समर्थांच्यासाठी परत म्हणू शकता किंवा परत माळ जप करू शकता. आणि हे नित्यसेवेचं पुस्तक आहे. कुठलीही पूजा करत असताना किंवा कुठलेही तुम्ही स्वामीचरित्र सारामृत वाचताना, गुरुचरित्र वाचत असताना त्याच्या आधी तुम्हाला हे श्री स्वामी स्तवन म्हणायचंच आहे. श्री स्वामी स्तवन म्हणल्याशिवाय कुठल्याही पूजेला सुरुवात होत नाही. स्वामीचरित्र सारामृत वाचण्याच्या आधी हे स्तवन वाचून मगच स्वामीचरित्र सारामृताला सुरुवात करायची. आता मी श्री स्वामी स्तवन वाचते. श्री नित्यसेवा स्तोत्र हे पुस्तक तुम्हाला केंद्रामध्ये मिळून जाईल जवळच्या. श्री स्वामी स्तवन हे झाल्यानंतर शेवटी तुम्हाला करता आणि करविता तूची एक स्वामीनाथा, माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची, ही 2 ओळी आहेत त्या तुम्हाला 2 वेळा म्हणायच्या आहेत. तर आता माझं स्वामी स्तवन वाचून झालेलं आहे. स्वामी स्तवन वाचून झाल्यानंतर 21 अध्याय आहेत. श्री स्वामी चरित्र सारामृताचे 21 अध्याय तुम्हाला एकाच वेळेस बसून वाचायचे आहेत किंवा थोडे वाचले तरी काही हरकत नाही. आता मी श्री स्वामी चरित्र सारामृत वाचायला घेतलेलं आहे. मी एकाच वेळी वाचते शक्यतो 21 अध्याय स्वामी स्तवनचे. स्वामी चरित्र सारामृताचे 21 अध्याय मी एकत्रच वाचते. खूप महत्त्व आहे 11 गुरुवारचे. तुमची जी पण इच्छा असेल मनात ती पूर्ण होणारच 100%. पण तुम्ही मन लावून केली पूजा, सगळा वेळ अख्खा दिवस आपण श्री स्वामी समर्थांच्यासाठीच दिला पाहिजे. आता माझे 21 अध्याय वाचून झालेले आहेत. ही बघा मी अशा पद्धतीने पूजा मांडणी केली. नैवेद्य केला, नैवेद्य पण केलेला आहे मी असा, आणि पूजा अशी केलेली आहे. तर माझे 21 अध्याय वाचून झालेले आहेत. 11 माळी जप झालेले आहेत. 11 वेळा तारक मंत्र म्हणलेला आहे मी. दिवसभर श्री स्वामी समर्थ असा जप चालूच होता माझा. तर मी अशा पद्धतीने पूजा केली आहे.
पूजा कशी वाटली ही मला कमेंट्स करून सांगा. प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा माझं चॅनेल. तर हा माझा पहिलाच व्हिडिओ टाकलेला आहे मी. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ यांच्या चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. आणि ही माझी देवपूजा अशी आहे. थँक्यू.